नमस्कार मित्रांनो. समाजसुधारक या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. आपला भारत देश आज ज्या प्रगतीच्या शिखरावर उभा आहे, त्यामागे अनेक शूरवीर, शास्त्रज्ञ आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्यांचे मोठे योगदान आहे. आज आपण अशाच एका ऐतिहासिक आणि अभिमानास्पद घटनेची माहिती घेणार आहोत, जिने संपूर्ण जगाला भारताच्या ताकदीची ओळख करून दिली. ती घटना म्हणजे 18 मे 1974 रोजी पोखरण येथे झालेली भारताची पहिली यशस्वी अणुचाचणी, स्माइलिंग बुद्धा. भारताने अण्वस्त्र सज्जतेकडे टाकलेले हे पहिले आणि अत्यंत धाडसी पाऊल कसे होते, यामागचा संघर्ष काय होता, हे आपण या मालिकेतून 20 सविस्तर भागांमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. भाग 1. स्वातंत्र्योत्तर भारतापुढील आव्हाने. 1947 साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशाची आर्थिक आणि लष्करी स्थिती अत्यंत नाजूक होती. नव्याने स्वतंत्र झालेल्या या देशाला गरिबी, भूकमरी आणि विकासाच्या समस्यांनी घेरले होते. परंतु देशाचा सुरक्षेचा प्रश्नही तितकाच गंभीर होता. शेजारील राष्ट्रांच्या हालचाली आणि जागतिक महासत्तांचे राजकारण पाहता भारताला स्वतःच्या पायावर उभे राहणे आणि लष्करीदृष्ट्या सक्षम होणे अत्यंत गरजेचे होते. अशावेळी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून देशाला बलशाली बनवण्याचे स्वप्न तत्कालीन नेतृत्वाने पाहिले. यातूनच भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाची बीजे रोवली गेली. हा केवळ सुरक्षेचा नाही, तर देशाच्या अस्तित्वाचा आणि अभिमानाचा प्रश्न होता. भाग 2. डॉक्टर होमी भाभा यांची दूरदृष्टी. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक म्हणून डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांना ओळखले जाते. त्यांनी भारताच्या भविष्यातील ऊर्जा आणि सुरक्षेच्या गरजा अचूक ओळखल्या होत्या. जेव्हा देश नुकताच स्वतंत्र झाला होता आणि तंत्रज्ञानाचा फारसा विकास झाला नव्हता, तेव्हा डॉक्टर भाभांनी भारताने अणुऊर्जेमध्ये स्वयंपूर्ण व्हावे हे धाडसी स्वप्न पाहिले. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पाठिंब्याने त्यांनी 1948 मध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. अणुऊर्जेचा वापर शांततेच्या आणि विकासाच्या कामांसाठी व्हावा, हा त्यांचा मूळ हेतू होता. परंतु गरज पडल्यास देशाच्या संरक्षणासाठीही अण्वस्त्र बनवण्याची क्षमता भारताकडे असावी, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. भाग 3. बार्कची स्थापना आणि पायाभरणी. अणुऊर्जा क्षेत्रात संशोधन करण्यासाठी एका सुसज्ज संस्थेची गरज होती. यातूनच 1954 मध्ये मुंबईजवळ तुर्भे येथे अणुऊर्जा आस्थापना सुरू करण्यात आली. पुढे डॉक्टर होमी भाभा यांच्या निधनानंतर या संस्थेचे नामकरण भाभा अणुसंशोधन केंद्र असे करण्यात आले. याच ठिकाणी भारताच्या पहिल्या अणुभट्टीचे काम सुरू झाले. या संस्थेने भारतातील तरुण आणि होतकरू शास्त्रज्ञांना एक हक्काचे व्यासपीठ दिले. येथेच भविष्यातील अणुचाचणीचा आणि अण्वस्त्र सज्जतेचा भक्कम पाया रचला गेला. संपूर्ण जगाच्या मदतीशिवाय भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी येथेच रात्रंदिवस एक केला. 1960च्या दशकात भारतासाठी एक मोठे संकट उभे राहिले. हिंदी चीनी भाई भाई या घोषणेवर विश्वास ठेवून असलेल्या भारताला 1962 मध्ये चीनने मोठा धक्का दिला. चीनने भारतावर अचानक हल्ला केला आणि या युद्धात भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे भारताच्या संरक्षण धोरणातील त्रुटी उघड झाल्या. केवळ शांततेच्या मार्गाने देशाचे संरक्षण होऊ शकत नाही, हे भारताला कळून चुकले. लष्करी ताकद आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची कमतरता भारताला प्रकर्षाने जाणवली. या युद्धामुळे देशाच्या नेतृत्वाला संरक्षण धोरणात आमूलाग्र बदल करण्यास आणि अण्वस्त्रांच्या शक्यतेवर गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडले. भाग 5. चीनची पहिली अणुचाचणी 1964 मध्ये. 1962च्या युद्धानंतर 2च वर्षांनी म्हणजे 1964 मध्ये चीनने लोप नूर येथे आपली पहिली यशस्वी अणुचाचणी केली आणि जगातील 5वी अण्वस्त्रधारी महासत्ता बनण्याचा मान मिळवला. भारतासाठी हा सर्वात मोठा धोक्याचा इशारा होता. आपला एक अत्यंत आक्रमक आणि विस्तारवादी शेजारी देश आता अण्वस्त्रधारी झाला होता. यामुळे आशिया खंडातील लष्करी समतोल पूर्णपणे बिघडला. भारतीय जनमानसात आणि राजकीय वर्तुळात मोठी चिंता निर्माण झाली. जर भविष्यात चीनने पुन्हा भारतावर हल्ला केला तर भारताकडे त्यांना रोखण्यासाठी कोणतीही ठोस ताकद नव्हती. भारताला आता अण्वस्त्र विकासाचा निर्णय घेणे अपरिहार्य झाले होते. भाग 6. 1965चे भारत-पाक युद्ध आणि डॉक्टर भाभांचा मृत्यू.
चीनच्या धोक्यानंतर लगेचच 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. या युद्धात भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले, परंतु देशाच्या सुरक्षेचा धोका अधिक गडद झाला. याच काळात डॉक्टर होमी भाभा यांनी जाहीर केले होते की सरकारची परवानगी मिळाल्यास ते अवघ्या 18 महिन्यात भारतासाठी अणुबॉम्ब तयार करू शकतात. मात्र जानेवारी 1966 मध्ये एका विमान अपघातात डॉक्टर भाभा यांचे गूढ परिस्थितीत निधन झाले. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाला हा खूप मोठा धक्का होता. असे मानले जाते की भारताला अण्वस्त्र सज्ज होण्यापासून रोखण्यासाठी महासत्तांनी हे षडयंत्र रचले असावे. भाग 7. NPT आणि भारताचा ठाम नकार. 1968 मध्ये अमेरिका, सोव्हिएट युनियन आणि इतर महासत्तांनी अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे NPT आणला. या कराराचा मुख्य उद्देश जगातील इतर देशांना अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखणे होता. मात्र ज्या 5 देशांकडे आधीच अण्वस्त्रे होती, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन, त्यांना ती बाळगण्याची मुभा होती. भारताने या कराराला अत्यंत भेदभावपूर्ण ठरवत त्यावर स्वाक्षरी करण्यास स्पष्ट नकार दिला. जोपर्यंत जगात पूर्णपणे निःशस्त्रीकरण होत नाही तोपर्यंत भारताला आपले पर्याय खुले ठेवण्याचा अधिकार आहे, अशी ठाम भूमिका भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली. यातून भारताचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व दिसून आले. भाग 8. शास्त्रज्ञांची नवी फळी आणि डॉक्टर राजा रामण्णा. डॉक्टर होमी भाभा यांच्या अकाली निधनानंतर भारताच्या अणुकार्यक्रमाची धुरा डॉक्टर विक्रम साराभाई यांच्याकडे आली. त्यांनी अंतराळ आणि अणुऊर्जा या दोन्ही क्षेत्रांना दिशा दिली. पण अणुवस्त्र विकासाच्या प्रत्यक्ष कामाची जबाबदारी डॉक्टर राजा रामण्णा या अत्यंत बुद्धिमान आणि जिद्दी शास्त्रज्ञाकडे सोपवली गेली. डॉक्टर रामण्णा आणि त्यांच्या तरुण शास्त्रज्ञांच्या टीमने भाभांचे स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचलला. त्यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने प्लुटोनियम आधारित अणुबॉम्बचे डिझाईन तयार करण्याचे काम सुरू केले. जगातील कोणत्याही प्रगत देशाची मदत न घेता पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित हे अत्यंत गुंतागुंतीचे आणि जोखमीचे काम होते. भाग 9. 1971चे युद्ध आणि अमेरिकेची दादागिरी. 1971 मध्ये पूर्व पाकिस्तानच्या, आजच्या बांगलादेशच्या प्रश्नावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात तिसरे युद्ध पेटले. या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. मात्र भारताला रोखण्यासाठी आणि पाकिस्तानला वाचवण्यासाठी अमेरिकेने आपला 7वा आरमार टास्क फोर्स 74 बंगालच्या उपसागरात पाठवला. हे आरमार अणुवस्त्रांनी सज्ज होते. अमेरिकेची ही थेट अणुधमकी भारतासाठी प्रचंड अपमानास्पद आणि डोळे उघडणारी होती. जर रशियाने त्यावेळी भारताच्या मदतीला धाव घेतली नसती तर भारताला मोठा फटका बसला असता. या घटनेने भारताला अणुवस्त्रे असण्याचे महत्त्व कायमस्वरूपी आणि अतिशय कठोर शब्दांत समजावून सांगितले. भाग 10. इंदिरा गांधींचा धाडसी निर्णय. 1971च्या विजयानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला होता. त्यांना अमेरिकेची दादागिरी आणि चीन-पाकिस्तानची वाढती जवळीक यातून देशाच्या सुरक्षेचा मार्ग काढायचा होता. सप्टेंबर 1972 मध्ये इंदिरा गांधी यांनी डॉक्टर राजा रामण्णा आणि इतर वरिष्ठ शास्त्रज्ञांसोबत एक अत्यंत गुप्त बैठक घेतली. याच बैठकीत इंदिरा गांधींनी अणुचाचणी करण्याची ऐतिहासिक आणि धाडसी परवानगी दिली. जागतिक महासत्तांचा रोष ओढवून घेण्याचा हा निर्णय सोपा नव्हता. यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्तीची गरज होती, जी इंदिरा गांधींनी दाखवली. येथूनच भारताच्या पहिल्या अणुचाचणीच्या प्रत्यक्ष तयारीला वेग आला. भाग 11. प्रोजेक्ट स्माइलिंग बुद्धा, हसरा बुद्ध. अणुचाचणीच्या या अत्यंत गुप्त मोहिमेला स्माइलिंग बुद्धा, हसरा बुद्ध हे सांकेतिक नाव देण्यात आले. हे नाव निवडण्यामागे एक खास उद्देश होता. भगवान बुद्ध हे शांततेचे आणि अहिंसेचे प्रतीक मानले जातात. भारतालाही जगाला हाच संदेश द्यायचा होता की आमचा हा अणुकार्यक्रम कोणावर हल्ला करण्यासाठी नसून देशाच्या संरक्षणासाठी आणि शांततेसाठी आहे. पीसफुल न्यूक्लिअर एक्सप्लोजन. या मोहिमेची गुप्तता इतकी होती की तत्कालीन संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांनाही याची पूर्वकल्पना नव्हती. फक्त पंतप्रधान, काही वरिष्ठ अधिकारी आणि शास्त्रज्ञांनाच या स्माइलिंग बुद्धाची माहिती होती. भाग 12. स्थळाची निवड. पोखरण, राजस्थान. अणुचाचणी करण्यासाठी एका सुरक्षित आणि निर्जन ठिकाणाची आवश्यकता होती. असे ठिकाण जिथे मानवी वस्ती नसेल आणि स्फोटामुळे होणाऱ्या भूकंपाचे धक्के कमीत कमी जाणवतील.
खूप शोधाशोध केल्यानंतर राजस्थानच्या थरच्या वाळवंटातील पोखरण या परिसराची निवड करण्यात आली. हे ठिकाण अत्यंत रुक्ष, उष्ण आणि निर्जन होते. भारतीय लष्कराच्या मदतीने या भागात चाचणीसाठी जागा निश्चित करण्यात आली. वाळवंट असल्यामुळे येथील माती आणि भूगर्भ रचना अणुचाचणीच्या परिणामांना सामावून घेण्यासाठी योग्य होती. या ठिकाणाचे लष्करी नियंत्रणही कडक ठेवणे सोपे होते. भाग 13. लष्कर आणि शास्त्रज्ञांचा समन्वय. या मोहिमेचे यश हे केवळ शास्त्रज्ञांवर अवलंबून नव्हते, तर भारतीय लष्कराच्या 61व्या इंजिनिअरिंग रेजिमेंटची भूमिकाही अत्यंत मोलाची होती. वाळवंटातील रणरणत्या उन्हात 50°C जास्त तापमानात लष्कराच्या जवानांनी रात्रंदिवस काम करून एक प्रचंड मोठा आणि खोल खड्डा खोदला. हा खड्डा L आकारात होता, जेणेकरून स्फोटानंतर रेडिएशन बाहेर येऊ नये. अमेरिकेच्या गुप्तहेर उपग्रहांना या हालचालींची भनकही लागू नये म्हणून सर्व काम रात्रीच्या अंधारात केले जायचे. उपग्रहांचा मार्ग बदलल्यावरच इथे खोदकाम व्हायचे. भाग 14. प्लुटोनियम कोर आणि अंतिम जुळाजुळव. अणुबॉम्बचा मुख्य भाग म्हणजेच प्लुटोनियम कोर मुंबईच्या बार्कमध्ये अत्यंत गुप्तपणे तयार करण्यात आला होता. मे 1974 हा कोर विशेष सुरक्षेत आणि अत्यंत सावधगिरीने पोखरणला हलवण्यात आला. शास्त्रज्ञांनी बॉम्बचे सर्व भाग एकत्र जोडण्याचे अत्यंत नाजूक आणि धोक्याचे काम वाळवंटातील त्या खड्ड्याच्या तळाशी जाऊन पूर्ण केले. बॉम्बची जुळवणी करताना थोडी जरी चूक झाली असती तर मोठा अनर्थ ओढवला असता. डॉक्टर होमी सेथना, डॉक्टर राजारामण्णा आणि डॉक्टर आर चिदंबरम यांच्या देखरेखीखाली हे काम अचूकपणे पार पडले. भाग 15. 18 मे 1974. बुद्ध पौर्णिमेचा दिवस. अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 18 मे 1974. योगायोगाने त्या दिवशी बुद्ध पौर्णिमा होती. स्माइलिंग बुद्धा या सांकेतिक नावाशी हा दिवस अगदी मिळता-जुळता होता. सकाळी 8:05 अणुचाचणीची वेळ निश्चित करण्यात आली होती. सर्व शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकारी एका सुरक्षित बंकरमध्ये स्फोटाची वाट पाहत होते. हवेचा वेग आणि दिशा अनुकूल असल्याची खात्री झाल्यानंतर बटन दाबण्याचा अंतिम आदेश देण्यात आला. सर्वांच्या हृदयाची धडधड वाढली होती. वर्षांची मेहनत आणि देशाचे भविष्य त्या एका क्षणावर अवलंबून होते. भाग 16. द बुद्धा हॅज स्माइल्ड म्हणजेच बुद्ध हसला आहे. सकाळी 8:05 बटन दाबले गेले. काही सेकंदांच्या शांततेनंतर वाळवंटाच्या पोटातून एक प्रचंड स्फोट झाला. जमिनीला जोरदार हादरा बसला आणि मातीचा एक महाकाय डोंगर आकाशात उसळला. तो स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याने वाळवंटात एक मोठा खड्डा निर्माण केला. अणुचाचणी 100% यशस्वी झाली होती. बंकरमधील शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला. डॉक्टर राजारामण्णा यांनी तातडीने पंतप्रधान इंदिरा गांधींना दिल्लीत फोन केला आणि तो ऐतिहासिक निरोप दिला. द बुद्धा हॅज स्माइल्ड म्हणजेच बुद्ध हसला आहे. भारताने इतिहास रचला होता. भाग 17. जागतिक पातळीवर खळबळ. पोखरणच्या या स्फोटाचा आवाज केवळ राजस्थानमध्ये नाही तर संपूर्ण जगात घुमला. विकसनशील आणि गरीब मानल्या जाणाऱ्या भारताने अण्वस्त्र तंत्रज्ञान यशस्वीपणे विकसित केले आहे यावर अमेरिकेचा आणि पाश्चात्य देशांचा विश्वासच बसत नव्हता. अमेरिकेला हा मोठा धक्का होता, कारण त्यांच्या अत्याधुनिक गुप्तहेर यंत्रणांना CIA या चाचणीचा सुगावाही लागला नव्हता. पाकिस्तानात प्रचंड घबराट पसरली. तत्कालीन पाकिस्तानी नेते जुल्फिकार अली भुट्टो यांनी तर आम्ही गवत खाऊ पण अणुबॉम्ब बनवू अशी दरपोक्ती केली. जगात भारताचा दबदबा अचानक वाढला होता. भाग 18. भारताची भूमिका. शांततापूर्ण अणुचाचणी PNE. संपूर्ण जगातून प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर भारताने अधिकृत निवेदन जारी केले. भारताने स्पष्ट केले की ही एक शांततापूर्ण अणुचाचणी होती. PNE. खाणकाम करणे, धरणे बांधणे आणि इतर मोठ्या नागरी कामांसाठी अणुऊर्जेचा वापर कसा करता येईल हे तपासण्यासाठी हा प्रयोग होता. भारताचा कोणावरही हल्ला करण्याचा किंवा अण्वस्त्र स्पर्धा सुरू करण्याचा हेतू नाही असे भारताने ठणकावून सांगितले. मात्र जगाला हे स्पष्ट झाले होते की भारताकडे आता अण्वस्त्र बनवण्याची ताकद आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे. भाग 19. जागतिक निर्बंध आणि भारताचा संघर्ष. भारताच्या या यशानंतर अमेरिका आणि इतर महासत्तांनी भारतावर कठोर आर्थिक आणि तंत्रज्ञानविषयक निर्बंध लादले.
भारताचा अणुकार्यक्रम रोखण्यासाठी त्यांनी न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप नावाची नवी संघटना स्थापन केली, जेणेकरून भारताला युरेनियम आणि इतर अणुतंत्रज्ञान मिळू नये. कॅनडासारख्या देशांनी मदत थांबवली. यामुळे भारताच्या नागरी अणुऊर्जा आणि वीज प्रकल्पांना मोठा भटका बसला. मात्र भारतीय शास्त्रज्ञ डगमगले नाहीत. या निर्बंधांनी भारताला अधिक स्वावलंबी बनण्यास प्रवृत्त केले आणि भारतीय शास्त्रज्ञांनी स्वबळावर आपला कार्यक्रम पुढे नेला. भाग 20. पोखरणचा वारसा आणि 1998ची नांदी. 1974च्या पोखरण-1 अणुचाचणीने भारताच्या अण्वस्त्र सज्जतेचा मजबूत पाया रचला. यातून मिळालेल्या आत्मविश्वासाने आणि तंत्रज्ञानामुळेच भारत 24 वर्षांनंतर 1998मध्ये पोखरण-2 अर्थात ऑपरेशन शक्ती अंतर्गत सलग 5 अणुचाचण्या करू शकला आणि स्वतःला एक अण्वस्त्रधारी देश म्हणून जगासमोर अधिकृतपणे घोषित करू शकला. 1974च्या त्या स्माइलिंग बुद्धाने भारताला जगात एक शक्तिशाली, स्वाभिमानी आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडणाऱ्या देश म्हणून ओळख मिळवून दिली. आजचा सुरक्षित आणि सामर्थ्यवान भारत हा त्याच दूरदृष्टीचा आणि धाडसाचा परिणाम आहे. जय हिंद. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि अशाच दमदार ऐतिहासिक माहितीसाठी समाजसुधारक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.